कशा मित्रमंडळी, पुन्हा एकदा परत स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल एनिथिंगमध्ये. सो मित्रांनो, हे बघा, आपण काय केलेलं आहे, काही दिवसापूर्वी माझा एक फर्स्ट व्हिडिओ टाकला होता मी बाईकचा, की RS जी गाडी आहे पल्सरची, बजाजची 200cc, तर तिचं मीटर प्रॉब्लेम जास्त येतो, की तो मीटर जो आहे तो म्हणजे ब्लँक पडतो. म्हणजे जर गाडी गरम झाली किंवा रनिंगमध्ये असेल तर मीटर सुरू होतो, नाही तर मग तो मीटर बंद राहतो. तर त्याचा प्रॉब्लेम सापडलेला आहे. ते कशामुळे होतं, काय नाही होतं, ते तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तर चला सांगतो तुम्हाला. तर बघा मित्रांनो, हे आपल्या पल्सर RS 200चं मीटर आहे. तर मी तुम्हाला काय करतो, हे मीटर मी मेकॅनिककडे नेऊन ओपन केलं तर त्या टाईमला मी त्याचा मागलचं जे सर्किट बोर्ड आहे तर त्याचा मी फोटो काढला होता. ती प्रॉब्लेम तिथं मी सर्कलमध्ये मार्क करून दाखवतो तुम्हाला. ह्या ठिकाणी अशी प्रॉब्लेम आहे. तर बघा, हे बघा, हा फोटो आहे. ह्या फोटोमध्ये हे बघा तुम्ही, ते तुम्हाला ते वरती एक छोटं कॅपॅसिटर दिसत असेल जे सिल्वर कलरचं आहे 10 वोल्टचं. तर ते त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता. तो काय होत होता, गाडीचं जेव्हा पॉवर जास्त जेव्हा रेज केली गाडी तर पॉवर जनरेट जास्त होत होती तिथं, आणि त्या टाईममध्ये तो काय करत होता, करंट सप्लाय पास करत होता. नाहीतर गाडी बंद राहिली थोडा वेळ, त्याच्यानंतर तो थंड पडायचा, तो नंतर तो काही पॉवर सप्लाय करत नव्हता. तर मेन प्रॉब्लेम त्याच्यामध्ये होता. तर तेवढूशा गोष्टीसाठी जवळपास 1500 रुपये घातलेत मी. तर पण प्रॉब्लेम एकदमचा सॉल्व झाला आहे. कारण कसं होतं, मीटर खराब असल्यामुळं काय होतं, एक तर तुम्हाला गाडीचं मायलेज कळत नाही, गाडीची रनिंग पण नाही कळणार, फ्यूल तुम्हाला इंडिकेशन नाही दिसणार, इतर काही गोष्ट सर्व्हिसिंग वगैरे ते जे त्याच्यामध्ये डिले होऊ शकतो. तर त्यामुळे मी हे मीटरला रिपेअर करून घेतलं. आता बघा, गाडीचं माझं मीटर मी कधी पण एका क्लिकमध्ये, हे बघा, हे किल स्विच ऑन केलं, हे बघा, विदिन सेकंडमध्ये एकदम मीटर परफेक्टली वर्क करते. फक्त एक छोट्याशा कंपोनंटमुळे ते फॉल्ट होत होता. सो इथं तुम्हाला मी बेस्ट ऑफ माझं जे आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे ते मीटरचा ह्या आणि गाडीचा पण ते तुम्हाला याच्यात सांगितले आहे. ते प्रॉब्लेम काय येते ते मीटरमध्ये तुम्हाला त्याचा फोटो दाखवला. इन केस जर तुमच्याकडे पल्सरचे RS 200 असेल किंवा NS असेल किंवा N160, ज्याला बी डिजिटल प्लस मॅन्युअल मीटर येतं, तर त्या गाड्यांना काय, जर त्यांचं मीटर ब्लँक झालं तर तो प्रॉब्लेम तिथे आहे. तुम्ही डेफिनेटली एकदा ते ट्राय करून बघा. ते कॅपॅसिटर चेंज करून तुम्हाला एकदम प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. कारण मीटर जर रिप्लेस करायचं म्हटलं तर हा मीटर अराऊंड 5,500-6,000 रुपयाचा मीटर आहे. सो ते खूप कॉस्टली जातं. तर नॉर्मली तर तुमचं 1,000-1,500मध्ये काम होते आणि मीटर तुम्हाला तुमचं ओरिजिनल कंपनी परफेक्ट भेटून जातं. तर ठीक आहे मित्रांनो, अशाच काही इंटरेस्टिंग व्हिडिओ आणि काही इंटरेस्टिंग नवीन गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी माझ्या व्हिडिओला फॉलो करत राहा, सबस्क्राईब करत राहा, चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर चला मित्रांनो, भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल खूप खूप आभार.